Hello friends, myself Vinod Kherna. So friends, in this lecture we have studied the unit number 7, probability distribution of mathematics, part 2 of the class 12. तर मित्रांनो 12वीचा आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन हे युनिट स्टडी करणार आहोत या लेक्चरला. सो व्हॉट इज मीन बाय प्रोबॅबिलिटी? प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? इट मीन्स पॉसिबिलिटी. त्याला आपण मराठीत संभाव्यता असे म्हणतो. प्रोबॅबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटीज म्हणजे संभाव्यता. इट मीन्स प्रोबॅबिलिटी मीन्स पॉसिबल आउटकम्स ऑफ द रॅन्डम एक्सपेरिमेंट. इट मीन्स आपण एखादं एक्सपेरिमेंट करत असेल तर त्याच्यातून किती पॉसिबल आउटकम्स, किती पॉसिबिलिटीज आहेत त्या कंडिशन, जी कंडिशन आपण टाकली तर याचा स्टडी करणं म्हणजे प्रोबॅबिलिटी स्टडी करणं. तो सिंपल एक्झाम्पल मी देईन तुम्हाला. आपल्याकडे एक कॉइन असेल, जर आपण एक कॉइन टॉस केला तर व्हॉट आर दी पॉसिबिलिटीज ऑफ दिस कॉइन? एक तर त्या कॉइनवर एक तर हेड येईल, एक तर टेल येईल. या दोन पॉसिबिलिटीज. तर यांना जर आपण एका सेट मध्ये लिहिलं, सो दिस डिनोट ॲज यस. सो दिस इज नथिंग बट अ सॅम्पल स्पेस. याला आपण काय म्हणू शकतो? सॅम्पल स्पेस. इट मीन्स जो आपण एक एक्सपेरिमेंट केला, एक कॉइन टॉस केला, त्याच्यात पॉसिबिलिटी झाला एक हेड आणि एक टेल. तर त्याला एका सेट मध्ये लिहिलं ते सगळे आउटकम्स आणि त्याला म्हणलं आपण सॅम्पल स्पेस. व्हॉट इज द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सॅम्पल स्पेस? 1 2, that is 2. नेक्स्ट आता आपण प्रोबॅबिलिटी कडे जाऊ. इट मीन्स आपण एक इव्हेंट ए हा असा इव्हेंट केला आपण की याच्यात हेड असेल असा हा इव्हेंट. इट मीन्स हा आपला एक एक्सपेरिमेंट आहे. हेड असण्याची प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट करतोय, तिकडे जातोय. इट मीन्स ए हा इव्हेंट आपण घेतला तर तो इव्हेंट आहे फक्त हेड. तर आपण जर ह्या दोन आउटकम्स मध्ये हेड असण्यासाठी तर त्याच्यात एकच कन्सेप्ट असेल. इट मीन्स ओनली एच. त्या सेट मध्ये एकच असेल आउटकम, फक्त हेड असण्याचा. सो नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए, दॅट इज 1. सो नेक्स्ट जर आपण प्रोबॅबिलिटी फाइंड केली, that is probability of A. probability of A म्हणजेच काय? possible outcomes. आपण जो इव्हेंट करतोय हेड असण्याचे पॉसिबिलिटीज किती असतील, हेड असण्याच्या पॉसिबिलिटीज, तर तो कसं कॅल्क्युलेट केलं जातं? that is number of elements in A upon number of elements in the sample space. प्रत्येक वेळेस पॉसिबिलिटी कॅल्क्युलेट करताना अपॉन ला नंबर ऑफ सॅम्पल स्पेस असला पाहिजे. आपण P of A, what is P of A? P of A is nothing but a probability of A. What is A? A is the event. We take only head. हेड असण्याच्या पॉसिबिलिटीज आपण कॅल्क्युलेट करतोय. तर A मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत? 1. आणि S मध्ये सॅम्पल स्पेस मध्ये किती नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत? 2. दॅट इज 1/2, दॅट इज 0.5. इट मीन्स आपण जे कॉइन टॉस केलं त्याच्यात आपण जर हेड असण्याच्या पॉसिबिलिटीज चेक केला तर त्याचे असतील 0.5. लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यू या 0 आणि 1 यांच्यामध्येच असतात. 0 आणि 1 मध्ये असणार. इट मीन्स 0 आणि 1 यांच्यामध्येच त्या प्रोबॅबिलिटीच्या व्हॅल्यूज असतील. इट मीन्स जर अपसेट असेल तर 0% येईल आणि जर पूर्ण ते कव्हर करत असेल तर ते 100% येईल. इट मीन्स आपण 1 पॉइंट टॉस केलं तर या पद्धतीने आपण हेड असण्याची पॉसिबिलिटी कॅल्क्युलेट केली. अशाच पद्धतीने जर आपण पाऊस पडण्याची पॉसिबिलिटी जर चेक केली, जर जानेवारी महिन्यात जर चेक केली तर जानेवारी महिन्यात पाऊस कमीच असतो, तर 0.1% पॉसिबिलिटी असेल पाऊस असण्याची. पण ऑगस्ट मध्ये जर आपण चेक केलं, ऑगस्ट मध्ये पाऊस पडतोच, म्हणजे 100% ऑगस्ट मध्ये त्याची पॉसिबिलिटीज असेल.
तर आपण जेव्हा स्टडी करू पॉसिबिलिटीजचा प्रोबॅबिलिटीचा स्टडी करताना आपण त्याच्या व्हॅल्यू 0 आणि 1 मध्येच आपल्याला एक्सप्रेस करायचे आहे. बाहेर जर 0 पेक्षा लेस किंवा 1 पेक्षा ग्रेटर असेल तर कुठेतरी आपलं मिस्टेक आहे असं समजायचं. इट मीन्स 100% जर प्रेझेंट असेल, 100% तो सॅटिस्फाय करत असेल तर तो 1 ने रिप्रेझेंट करायचा, आणि जर पूर्ण अब्सेंट असेल तर 0% ने आपण त्याला एक्सप्रेस करतो. म्हणजे ज्या काही पॉसिबिलिटीज आहेत थोड्याफार असण्याच्या नसण्याच्या तर त्या 0 आणि 1 मध्ये लागतात. सो सिमिलरली तर आपण 2 पॉइंट टॉस केले तर त्याच्या काही पॉसिबिलिटीज असतील. सिमिलरली 1 डायस आपण जर फेकला तर त्याच्या काही पॉसिबिलिटीज असतील. तर कार्ड जर घेतले आपण प्लेइंग कार्ड्स ते फेकले तर त्याच्या काही पॉसिबिलिटीज असतील. सिमिलरली एका बॅग मध्ये 3-4 कलरचे बॉल असतील, रेड, व्हाईट, येलो, तर आपण ते पिशवीमध्ये ते बॅग मध्ये जर आपण हात टाकला तर तिथून कोणता बॉल निघेल याच्या पॉसिबिलिटीज, म्हणजेच आपण हे सगळे पॉसिबल आउटकम्स आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न या युनिटमध्ये करणार आहोत. तर या युनिटमध्ये आपल्याला पॉसिबिलिटीजचा स्टडी करायचा आहे. इट मीन्स प्रोबॅबिलिटीचा स्टडी करायचा आहे. सो नेक्स्ट पॉइंट इज रॅन्डम व्हेरिएबल. सो रॅन्डम व्हेरिएबल इज अ फंक्शन associating a real number with each outcomes of sample space S of a random experiment. It is denoted by X. It means त्याला रॅन्डम व्हेरिएबल आपण कॅपिटल X ने एक्सप्रेस करतो. ज्या पद्धतीने आपण लास्ट एक्झाम्पल घेतले की 1 पॉइंट टॉस केल्यावर हेड असण्याची पॉसिबिलिटीज, मग हेड असण्याची पॉसिबिलिटीज 1 होती. मग कॅपिटल ए ची व्हॅल्यू सिमिलरली 1. जर समजा 2 पॉइंट टॉस केले तर त्याच्या सॅम्पल स्पेस मध्ये आउटकम्स असतील 4. दॅट इज हेड हेड, हेड टेल, टेल हेड अँड टेल टेल. मी जर इव्हेंट घेतला, मला नंबर ऑफ हेड्स हवे असतील, ऍटलिस्ट 1 हेड, कमीत कमी 1 हेड असण्यासाठी. तर पॉसिबिलिटीज तिथं हेड असण्याची पॉसिबिलिटीज 0 ही असू शकते, हेड असण्याची पॉसिबिलिटीज 1 ही असू शकते, आणि हेड असण्याची पॉसिबिलिटीज 2 ही असू शकते. सो दीज आर दी व्हॅल्यूज ऑफ कॅपिटल एक्स. इट मीन्स रॅन्डम व्हेरिएबल. रॅन्डम एक्सपेरिमेंट करताना रॅन्डम व्हेरिएबल येतात आणि आपण हेड कॅल्क्युलेट करतोय. मग हेडच्या पॉसिबिलिटीज काय? 0, 1 और 2. सो दीज आर दी व्हॅल्यूज ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. या पद्धतीने त्याला रॅन्डम व्हेरिएबल म्हणतात. देयर आर 2 टाइप्स ऑफ रॅन्डम व्हेरिएबल. First is a discrete random variable and second is a continuous random variable. So first definition is a discrete random variable. A random variable is which can assume countable number of isolated value, that is integer, is called a discrete random variable. जिथे integers involved असतील, for example number of children in a family. आपण काउंटिंग करताना number of children, that is integer involved असतील. म्हणजे बघा number of integers, number of children in a family. It means त्याला काउंट करताना आपण 1, 2, 3, 4 या पद्धतीने काउंटिंग करू. सो काउंटेबल नंबर्स ऑफ आयसोलेटेड व्हॅल्यू, इट मीन्स ऑफ इंटीजर्स. सेकंड एक्झाम्पल, नंबर ऑफ स्टार इन द स्काय. आपण स्काय मध्ये कॅल्क्युलेट काउंटिंग करताना आपण 1, 2, 3 या पद्धतीने काउंट करू. म्हणजे 1 च्या पुढे 2, 2 च्या पुढे 3 या पद्धतीने काउंटिंग जिथं शक्य असेल. सो दिस रॅन्डम व्हेरिएबल इज कॉल्ड डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. सो नेक्स्ट पॉइंट इज कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. सो दिस रॅन्डम व्हेरिएबल विच कॅन assume all real values within the given interval is called कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल. वरती इंटीजर्स इन्व्हॉल्व आहे, काउंटिंग इन्व्हॉल्व आहे, खाली सगळे रिअल नंबर इन्व्हॉल्व आहे. फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ अ पर्सन इन अ सेंटीमीटर. आता आपण एखाद्या पर्सनची हाईट जर मोजायची असेल तर एखाद्याची जर समजा हाईट 150 सेंटीमीटर असेल तर पुढच्याची 150 पॉइंट समथिंग असेल, 150.2, 150.3, 0.4. म्हणजे या पद्धतीने, म्हणजे 150 नंतर 151 नसेल राहील, कारण 150 नंतर 151 जर राहिलं असतं. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ डिस्क्रीट रॅन्डम व्हेरिएबल. नेक्स्ट एक्झाम्पल इज टेम्परेचर ऑफ 50 सिटीज इन अ डिग्री सेल्सिअस. म्हणजे
एखाद्या सिटीचं आपलं टेम्परेचर जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर समजा एखाद्या सिटीचं टेम्परेचर असेल 34 डिग्री सेल्सिअस. आता पुढच्या सिटीचं टेम्परेचर हे 30 वरून 35 नसेल, त्याच्यामध्ये असेल ना, याच्यामध्ये असेल 34.3 डिग्री सेल्सिअस समथिंग. इट मीन्स या दोघांमधला डिफरन्स असाच आहे, डिस्क्रीट रँडम व्हेरिएबल अँड कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल मधला. डिस्क्रीट म्हणजे तो काउंटेबल, जसं काउंटिंग करतो आपण. इट मीन्स आयसोलेटेड व्हॅल्यूज इन्व्हॉल्व असल्या पाहिजे तिथे. नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस unit is probability mass function, that is PMF. So what is the definition? X is the discrete random variable taking the values of x1, x2, xn. We find the value of P, probability of capital X at x1. म्हणजेच रँडम व्हेरिएबलची x1 जेव्हा रँडम व्हेरिएबल असेल त्याच्यात एक व्हॅल्यू, तेव्हा त्याची प्रोबॅबिलिटी, x2 ला प्रोबॅबिलिटी, x डॉट 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 xn ला प्रोबॅबिलिटी. वी ऑब्टेन द फंक्शन, असे एक नवीन फंक्शन मिळेल की p of x at x1, x2 up to xn. So this function is called probability mass function of random variable x, that is PMF. इट मीन्स जेवढे आपले रँडम व्हेरिएबल असतील त्या रँडम व्हेरिएबलची एक एक व्हॅल्यू घेऊन त्याच्या पॉसिबिलिटीज आपण जेव्हा कॅल्क्युलेट करू तेव्हा तो एक टेबल असेल. म्हणजे एक रँडम व्हेरिएबलला त्याची प्रोबॅबिलिटी, दुसऱ्या रँडम व्हेरिएबलला त्याची प्रोबॅबिलिटी, असं जे फंक्शन असेल, दिस इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी मास फंक्शन, दॅट इज PMF. सो इफ x is a random variable taking the values from the sample space and this p of x is the PMF of x. हे जर PMF असेल तर याचा अर्थ या दोन कंडिशन्स महत्त्वाच्या आहेत. तो पहिली कंडिशन, all the values of the probability is greater than equals to 0 and less than equals to 1. All the value lies in between 0 and 1. It means all values are positive and less than 1. And second is sum of all the probabilities with respect to random variable x. ते जेवढ्या प्रोबॅबिलिटी आहेत त्या सगळ्यांची सम किती यायला हवी? 1. तर अगोदरच आपण क्लिअर केलेलं आहे, प्रोबॅबिलिटी लाइज इन बिटवीन 0 and 1. सो फॉर एक्झाम्पल, सो कॅपिटल X दिले आपल्याला and this is P of x, probability at this x point. It means कॅपिटल रँडम व्हेरिएबलच्या व्हॅल्यू 0, 1, 2, 3. तर 0 रँडम व्हेरिएबलला प्रोबॅबिलिटी असेल 0.5, 1 रँडम व्हेरिएबलला प्रोबॅबिलिटी असेल 0.2 आणि 2 रँडम व्हेरिएबलला प्रोबॅबिलिटी असेल 0.18 आणि 3 रँडम व्हेरिएबलला प्रोबॅबिलिटी असेल 0.12. तर याला आपल्याला PMF आहे का नाही हे चेक करायचं आहे. म्हणजे ह्या कंडिशन दोघं चेक करायच्या आहेत. सो दॅट इज फर्स्ट केस इज, मला तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं, ऑल दी, इट मीन्स हा रो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ऑल दी व्हॅल्यूज ऑफ दी प्रोबॅबिलिटी ऑब्वियसली लाइज इन बिटवीन 0 and 1. सगळ्या व्हॅल्यू 0 पेक्षा मोठे आहेत आणि 1 पेक्षा लहान. इट मीन्स पॉइंट मध्ये सगळ्या व्हॅल्यू 0 पॉइंट मध्ये. सो पहिली पॉसिबिलिटी त्याने सॅटिस्फाय केली, ऑल दी व्हॅल्यूज ऑफ दिस प्रोबॅबिलिटी लाइज इन बिटवीन 0 and 1 फॉर ऑल आर. सगळ्या पॉसिबिलिटीज त्याच्यामध्येच आहेत. नेक्स्ट बी ऑप्शन आहे की त्यांची सम, त्यांची जी असेल सम, सगळ्यांची सम करायची. इट मीन्स दिस सगळ्यांची सम आय आणि सम. म्हणजे मग ही P1 आहे, ही P2, P3, P4 या पद्धतीने. मग आय व्हॅल्यूज फ्रॉम 1 to 4 आपण त्याला नाव दिलेलं आहे. फक्त हे 1 पॉइंटला, हे 2 ला, 3 ला सगळ्यांची सम केली. इट मीन्स 0.5 प्लस 0.2 प्लस 0.18 and प्लस 0.12. सगळ्यांची सम जर केली तर आन्सर इज 1. इट मीन्स दोघं कंडिशन त्या फंक्शनने सॅटिस्फाय केलं. सो दिस फंक्शन ॲज अ PMF. It means this example, this is PMF. दोघं कंडिशन त्याने PMF च्या क्लिअर केलेल्या आहेत. सो therefore this P of x can be regarded as PMF for random variable x. It means the function probability mass functions. Another example is
suppose we take the values of the random variable -1, 0 and 1, and possibilities are, probabilities are -0.2, 1 and 0.2. So this is a function. It means -1 ला possibility असेल -0.2, 0 ला 1 असेल आणि 1 ला 0.2 असेल. तर आपण हे फंक्शन पीएमएफ आहे का हे चेक करायचं घेतलं. व्हॉट इज द फर्स्ट कंडिशन? तर तो सांगतो की सगळ्यांच्या व्हॅल्यू या काय असल्या पाहिजे, 0 आणि 1 मध्ये लावायला. तर आपण जर ह्या पॉइंटला जर व्हॅल्यू घेतली -1 ला, दॅट इज p ऑफ x at x is equal to काय -1, तर व्हॅल्यू सांगतो तो -0.2 म्हणजे लेस दॅन 0. इट मीन्स आपली कंडिशन आहे 0 ग्रेटर दॅन 0 असला पाहिजे. सो विच डज नॉट सॅटिस्फाय, what is the condition? All the values of probability lies in between 0 to 1. So therefore this p of x cannot regarded as PMF for of random variable x. It means ह्या दोन एक्झाम्पल्स वरून आपल्याला रँडम व्हेरिएबल काय असतं, एक प्रोबॅबिलिटी मास फंक्शन हे काय असतं हे क्लिअर झालं.